नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण काहीतरी वेगळं स्पॅगेटी करणार आहोत। अगदी चविष्ट होते, इंडियन स्टाईलमध्ये करणार आहोत ते पण। चला तर मग करूया। मी एक पातेल्यात पाणी घेतलं आहे, 1 चमचा मीठ टाकणार आहे त्यामध्ये। स्पॅगेटीसाठी मी शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि कोबी जे घरात आपल्या अवेलेबल असेल ते टाकायचे आहेत। भाजीपाला इथे इंडियन स्टाईलमध्ये करतो त्यामुळे आपण वाटेल ती भाजी टाकू शकतात। कांदा उभा चिरून घ्यायचा आहे, शिमला देखील उभा चिरून घ्यायची आहे, टोमॅटो बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। अगदी 20 मिनिटात बनते। तोंडाला चव नसेल तर स्पॅगेटीचा ऑप्शन छान आहे। मुलांना देखील काहीतरी वेगळं खाण्याचा फील येईल, त्यामुळे मस्ट ट्राय रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तसेच माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे। चला तर आपले सगळं कापून झालं आहे। आता आपण कोबी घेऊया। कोबी स्वच्छ धुतलेला आहे मी पहिलेच। त्याची उभे बारीक पातळ स्लाइस करायचे आहेत आपल्याला। स्पॅगेटी म्हटलं तर लहान मुलांना आवडतो। पिझ्झा, पास्ता, स्पॅगेटी हे आवडीचे असतात, कधीतरी करायला काही हरकत नाही। आता पातेल्यातलं पाणी छान बॉईल झालं आहे, त्यामध्ये मी स्पॅगेटी टाकणार आहे। ही व्हीट फ्लोअरची स्पॅगेटी आहे, त्यामुळे मैद्याची नाही आहे। तर इतके मोठे पातेले आपल्याकडे नसते, त्यावेळेस आपण या प्रकारे करू शकतो। तोडून टाकली तर स्पॅगेटी छोटी छोटी दिसते, मुलांना आवडणार नाही। वरच्या दिशेने थोडे उभे ठेवायचे आणि खालून मऊ झाली की स्पॅगेटी आपण गोल फिरवायची आहे, म्हणजे पातेल्यात छान बसली जाते। या प्रकारे इतके मोठे भांडे तर कुठे अवेलेबल नसते उंचीला, त्यामुळे असं करायचं खूप छान होते। शिवाय तोडली देखील जात नाही, स्पॅगेटी लांब लांब दिसते, खायला छान वाटते, डोळ्याला देखील बघायला छान वाटते। आज नाश्त्यासाठी पोहे, उपमा मुलं नाही म्हणत होते, म्हणून मी स्पॅगेटीचं ऑप्शन केलं आणि ती रेसिपी तुमच्यावर मी आज शेअर करत आहे। स्पॅगेटी शिजायला आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिट लागतात। तसेच आपण जी स्पॅगेटी वापरणार आहोत त्या पॅकेटवर देखील मेन्शन असतो कुकिंग टाइम। आता मी लसूणच्या 10-12 पाकळ्या घेतल्या आहेत, ते ठेचून घेणार आहे आणि 8-10 काळी मिरी घेतली आहे, ती देखील ठेचून घ्यायची आहे आपल्याला। इथे हवे असल्यास तुम्ही काळी मिरी पावडर देखील वापरू शकतात, पण फ्रेश काळी मिरीचा फ्लेवर छान लागतो। इकडे स्पॅगेटी देखील छान शिजत आहे, आपल्याला ओव्हर कुक करायची नाहीये। आता छान स्पॅगेटी शिजली आहे, मी गाळणीने काढून घेणार आहे, त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। आपण सगळं पाणी काढून घेऊया। अगदी 20 मिनिटात तयार होते। या प्रकारे काढून घेतलं आहे मी। आता त्याच्यावर आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही, मोकळी मोकळी होईल आपली स्पॅगेटीची रेसिपी। छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला सगळं। आता एक पॅन घ्यायचा आहे, त्या पॅनमध्ये आपण तेल टाकायचं आहे। 2 चमचे साधारण तेल टाकलं आहे मी। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला। इथे गॅसची फ्लेम मंद किंवा मीडियम करायची नाही, हाय फ्लेमवरच आपल्याला कांदा परतायचा आहे छान। थोडं मीठ वापरणार आहे कांद्यामध्ये फ्लेवरसाठी, थोडेच मीठ लागणार आहे, कारण की आपण स्पॅगेटी शिजताना देखील मीठ वापरलं आहे आणि सॉसेसमध्ये देखील मीठ असतं, त्यामुळे मीठ बेताचं वापरायचं आहे आपल्याला इथे। आता आपण लसूण आणि काळी मिरी एकत्र ठेचलं होतं ते सगळं यामध्ये टाकून घेऊया कांद्यामध्ये। खूप छान सुवास येतोय घरामध्ये। आता चिरलेली शिमला मिरची, टोमॅटो, कोबी मी सगळं एकत्रित टाकणार आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आपल्याला। या भाज्या शिजवायच्या नाहीत, भाज्यांचा क्रंचीनेस घालवायचा नाही आपल्याला। या निमित्ताने सगळ्या भाज्या तरी मुलांच्या पोटात जातात, त्यामुळे करून बघा, मुलं देखील आवडीने खातील, मोठे देखील आवडीने खातील। आता मी 1 चमचा चिली फ्लेक्स वापरणार आहे। तुमच्याकडे चिली फ्लेक्स असल्यास तुम्ही या ठिकाणी मिरची पावडर देखील वापरू शकतात किंवा हिरवी मिरची देखील टाकू शकतात। थोडा ग्रीन चिली सॉस, जे सॉस तुमच्याकडे अवेलेबल असतील ते टाकले तरी चालतील। थोडा सोया सॉस टाकला आहे मी 1 चमचा
आणि पिझ्झा पास्ता सॉस माझ्याकडे अवेलेबल होता, तो देखील वापरणार आहे मी. तुम्ही इथे नुसती शेजवान चटणी वापरली तरी छान बनते स्पॅगेटी. माझ्याकडे शेजवान चटणी अवेलेबल नव्हती. जे सॉस तुमच्याकडे अवेलेबल असेल ते टाका तुम्ही इथे. आता इथे आपण थोडी साखरेचे दाणे टाकणार आहोत. अगदी नॉर्मल साखरेचे दाणे टाकले आहेत मी, चिमूटभर फक्त. त्याने टेस्ट इन्हान्स होते. आता थोडं विनेगर वापरायचं आहे आपल्याला, अगदी नॉर्मल 1 छोटा चमचा. सगळं छान फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपली शिजलेली स्पॅगेटी टाकायची आहे आपल्याला. आता स्पॅगेटी बघा किती मोकळी मोकळी झाली आहे. आता आपण हे सगळे पॅन मध्ये हलवून घेऊया. सगळा सॉस आपल्या स्पॅगेटी पास्त्याला लागली पाहिजे. अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान होते, तुम्ही नक्की ट्राय करा. शिवाय तुम्ही केल्यास रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी झटपट होते. आता इथे मी 1 चमचा ऑरेगानो देखील वापरणार आहे. ऑरेगानोने छान फ्लेवर येतो. तुमच्याकडे नसल्यास स्किप करू शकतात. बघा किती छान दिसते आहे. रेसिपी आवडल्यास मला सबस्क्राइब करायला विसरू नका. अगदी प्रत्येक स्पॅगेटीला सॉसला छान प्रकारे लागला आहे. आता आपण गरमागरम सर्व करूया. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.